काहीही झालं तरी चालेल, पण आपल्यामुळे आईबापाच्या इज्जतीवर डाग लागता कामा नये. मग तो मुलगा असो किंवा मुलगी. आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट कमी न पडून देणारी देव माणसं म्हणजे आपले आईवडील. अशा या देव माणसांना त्यांच्या पडत्या काळात वाऱ्यावर सोडू नका. ताटीवर बांधलेल्या वडिलांचा चेहरा शेवटचा पाहण्यात जे दुःख आहे ते फक्त वडील गमावलेल्या लेकरांनाच माहिती. बाप आपल्या आयुष्यात झालेल्या जखमांवरचे टाके असतो बाप. पोट रिकामी असेल तर आई आठवते आणि खिसा रिकामा असेल तर बाप आठवतो. कितीही गरिबी असली तरी कोणाचं लुबाडून तो खात नाही. कष्टाची भाकरीच त्याला गोड लागते. त्यावर घामाची धार घातल्याशिवाय तो खात नाही. गरिबीच्या जीवनाला तो लाजत कधीच नाही. स्वप्नांची मोठी दुनिया रंगवतो, पण दिखाव्याचा मुखवटा लावणं त्याला जमत नाही. जे मिळाले त्यात समाधानाने तो जगत राहतो. कधी पडलीच वेळ तर स्वतः कोरडा राहून कुटुंबांची तहान भागवत असतो. असाच असतो बाप. गरीब असतो पण असमाधानी कधीच नसतो. आहे त्या परिस्थितीत कुटुंबांसोबत आनंदाने जगत राहतो. आईचं गुणगान खूप झाले, पण बिचाऱ्या बापाने काय केले? बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी, आपण फक्त गातो आईचीच गोडवी. आईकडे असतील अश्रूंची पाठ, तर बाप म्हणजे संयमाचा घाट. आठवते जेवण करणारी प्रेमळ आई, त्या शिदोरीची सोय ही बापच पाही. देवकी यशोदाचं प्रेम मनात साठवा, टोपलीतून बाळास नेणारा वासुदेव ही जरा आठवा. रामासाठी कौशल्याने झाली असेल कसरत, पुत्रवियोगाने मरण पावला बाप दशरथ. काटकसर करून मुलाच देतो पॉकेट मनी, आपण मात्र वापरे शर्ट पॅन्ट जुनी. मुलीला हवे ब्युटी पार्लर नवीन साडी, घरी बाप आटपितो बिना साबणाची दाढी. वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात होतात मग्न, बापाला दिसे मुलांचे शिक्षण पोरीचे लग्न. मुलीच्या लोकनेसाठी जिना चढून लागतो धाप, आठवा मुलीच्या स्थळांसाठी उंबटे झिजवणारा बाप. जीवनभर मुलाच्या पाठी बापाची सदिच्छा, त्यांना समजून घ्यावे हीच माफक इच्छा.